मागच्या व्हिडिओमध्ये आपण डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज पुण्याचं डीम्ड कॉलेज एमबीबीएस कॉलेजचा विचार केला की ज्यामध्ये आपण डी.वाय. पाटील एमबीबीएस कॉलेजचं फी स्ट्रक्चर आणि सोबतच कट ऑफ सुद्धा बघितला की किती फीज लागू शकते आणि सोबतच किती मार्क्स नीटमध्ये असावे लागतात। या व्हिडिओमध्ये आपण जर समजा आपल्या विद्यार्थ्याचा नंबर गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला जर का लागला, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला जर का लागला तर किती फी आपल्याला लागू शकते एका वर्षाला आपल्या कॅटेगरीनुसार, तर हे सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघतोय। बघा, यासाठी आपण एका कॉलेजचं उदाहरण घेऊया, गव्हर्नमेंट कॉलेजचं, की जे आपण केईएम म्हणतोय। आता या कॉलेजमध्ये जर समजा आपल्याला सीट मिळाली, समजा आपण ओपन मध्ये आहोत असं जर आपण गृहीत पकडलं, तर ही जी मागची काउन्सिलिंग संपली, तर या काउन्सिलिंग मध्ये या कॉलेजसाठी जो डीडी काढावा लागला, म्हणजे जी फीज पालकांना पे करावी लागली, तर ती 1,44,450 रुपये एवढी होती। आता ही फी जी आहे तर ही त्या कॉलेजची ट्युशन फी आहे, यामध्ये कोणतेही हॉस्टेल मेस इन्क्लूड नाही। 1,44,500 रुपये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचं, आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा विचार करतोय या व्हिडिओमध्ये। आता जर समजा तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर ओबीसी साठी साधारण 16,250 रुपये एवढी ट्युशन फी लागली केईएमची, म्हणजे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज कोणतेही असो, तुम्हाला 16-17 हजारापर्यंत, तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल, तुम्हाला जर राऊंड मधून सहज जर सीट मिळाली गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये, तर साधारण 16 ते 17 हजार रुपये तुम्हाला ट्युशन फी लागणार आहे। आणि लक्षात घ्या, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला मॅनेजमेंटच्या सीट नसतात, सोबतच या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंड सुद्धा होत नसतो। एनआरआय ची आता जी स्पॉट राऊंडची जी सीट असते, मॅनेजमेंटच्या ज्या सीट असतात, तर त्या सीट फक्त सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेजला असतात, गव्हर्नमेंट कॉलेजला सीट नसतात। आता जर समजा तुम्ही एससी मध्ये असाल तर साधारण 11 ते 12 हजारच्या दरम्यान, म्हणजे 11,250 असं फी स्ट्रक्चर आहे, म्हणजे 11 ते 12 हजार पर इयरच्या दरम्यान तुम्हाला एमबीबीएस ची एका वर्षाची फी लागू शकते। आता हेच जर समजा आपण ईडब्ल्यूएस मध्ये आहोत तर साधारण 81,600 म्हणजे साधारण 82,000 रुपयापर्यंत एका वर्षाचं फी स्ट्रक्चर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचं लागू शकते। आता राहिला प्रश्न की सर हे जे फी स्ट्रक्चर आहे तर यामध्ये सर्व चार्जेस इन्क्लूड राहतील का? जसे की समजा तुमची हॉस्टेल फीज आहे, तुमची मेसचे जी काय समजा चार्ज आहे तर तो आहे, तर यामध्ये फक्त ट्युशन फी आली, यामध्ये बाकी इतर जे आहे म्हणजे तुमचं हॉस्टेल, तुमचं मेस यामध्ये इन्क्लूड असणार नाही। हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचं जे समजा फी स्ट्रक्चर आहे कॉलेजचं, तर ते झालं वार्षिक फी स्ट्रक्चर झालं। तुम्हाला हे पर इयर 4.5 वर्ष पे करावं लागतं। म्हणजे थोडक्यात तुम्ही जर एससी मध्ये असाल, तुम्ही एसटी मध्ये असाल, तुम्ही ओबीसी मध्ये असाल, तर तुम्हाला साधारण 11,250 म्हणजे 12,000 पर इयर 4.5 वर्ष पे करायचे, म्हणजे तुमचं फी स्ट्रक्चर साधारण 50 ते 55 लाखापर्यंत टोटल होईल एमबीबीएसचं। तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर तुमचं फी स्ट्रक्चर वाढणार आहे, तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर अजून फी स्ट्रक्चर वाढेल, आणि तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर साधारण 1.5 लाख पर इयर तुमचा फी स्ट्रक्चर असणार। ओके, तुम्हाला जर कोणताही बेनिफिट मिळत नसेल तर। आज आपण या व्हिडिओमध्ये थांबतोय। नवीन असाल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आज आपण थांबूया। ओके, बाय।